आता काही दिवसांच्या पूर्वी ही जी घटना झाली मला निश्चित उशिरा कळलाय, पण अशी मोकाट जी जनावरं असतील म्हणजे आता ही तर हा मोठा ॲक्सिडेंट झाला आहे, त्या घराचं नुकसान झालं आहे, त्या महिलेचं त्या कुटुंबाचं नुकसान झालं आहे. त्याच्या संदर्भाने सूचना दिल्या आहे की ज्या ज्या ठिकाणी म्हणजे हे आता झाली ही घटना झाली, पण याच्या व्यतिरिक्तही अनेक स्पॉट असे आहे शहरामध्ये, जसं आशीनगर आहे, इंदोरा भागामध्ये आहे किंवा इतरही ठिकाणी, म्हणजे काही ठिकाणी जसं गवळीपुरा असेल तर जास्ती आहे समजा, पण अनेक ठिकाणं असे आहे की ज्या ठिकाणी मोकाट जनावरं राहतात. बरेच वेळा ते रस्त्यावर कळप करून सुद्धा राहतात आणि त्याच्यामुळे त्या ॲक्सिडेंटचेही विषय होत असते. महानगरपालिकेच्या मार्फत खरं म्हणजे या सर्वांना जे मोकाट असतील, बेवारस असतील, त्यांना उचलून त्या ठिकाणाहून नेऊन त्यांची व्यवस्था नंदग्राम सारख्या ठिकाणी करायची. तर ही व्यवस्था तसं पाहिलं तर आहे, पण जी थोडीफार अंमलबजावणीमध्ये जे थोडीशी हयगय एखादी वेळ होते, त्यामुळे ह्या अशा घटना होतात. त्या होऊ नये म्हणून निर्देश असे आहे की झोन वाईज कोणकोणते ते स्पॉट आहे, कोणकोणत्या ठिकाणी अशा प्रकारची मोकाट जनावरं जास्ती राहतात ते डिफाईन करणे, त्यांची मोजदाद करणे, त्यांची संख्या थोडी ती निश्चित करणे, त्यांना उचलून परत त्या नंदग्रामच्या सारख्या ठिकाणी नेणे. आणि समजा काही वेळा मोकाट या अर्थाने, काही वेळा लावारिस या अर्थाने ते लावारिस राहत नाही, तर कधी कधी पाळीव जे असतात तेही म्हणजे वळू वगळले तर गाई वगैरे जे आहे त्या पाळीव असतात त्याही कधी कधी अशा प्रकारे राहते. तर या सर्व लोकांना म्हणजे जनावरांना पकडून नेणं आणि जे पाळीव असतील त्यांना नेल्याच्या नंतर त्या जे त्यांचे मालक आहेत त्याही लोकांना या गोष्टीची माहिती देऊन की आता अशा प्रकारे तुमच्याकडले पशु जे आहे ते मोकाट अशा प्रकारे ठेवता येणार नाही. समजा ते मालकीचे असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई महानगरपालिकेच्या मार्फत, मोकाट असतील तर त्यांचा आता सांगितलं तशा प्रकारे त्यांचा बंदोबस्त करणे, ह्या 2 गोष्टी केल्या आहे. 2 गाड्या त्यासाठी महानगरपालिकेकडे आहे, मनुष्यबळ आहे, थोडं कमी आहे, निश्चित वाढवण्याची गरज आहे, ते आम्ही करतोय. आणि 2 गाड्या आणखी महानगरपालिकेमध्ये त्याच्यासाठी आता येऊ घातल्या. ती प्रोसेस जवळजवळ पूर्ण होण्याच्या स्थितीत आहे. मला असं वाटतं की त्यापेक्षा अधिकची गरज असू शकेल निश्चितपणे, तर त्याही दृष्टीने विचार करणार.